सांगते, आज 5 वर्ष झाले माळे वहिनी आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही. आम्हाला खूप खूप आनंद होतो तेजस्वी बहिणी उभारल्यापासून. आम्हाला काम चांगलं आहे का त्यांचं? होय, काम चांगलं आहे त्याचं. होय, आजच चर्चा झाली. आज आम्ही तिथं बायका बसून विचार केलाय सगळ्या. मग बायका काय करतील ह्या गल्लीतल्या मंगळवेढ्यातल्या? नाही देते त्यांना मत आहे त्यानं. एक नंबर होईल. चांगलं मतदान होईल का त्यांना? हो होईल की. तुमचं नाव लव मोडे. निवडणुकीला मतदान होईल का मंगळवेढ्यात? एक नंबर होत आहे. मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे ही शारदा जावळे यांची बोलणे. त्यासाठी त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित आहे किंवा ते करण्यासारखे आहेत, योग्यच आहेत त्या. महिला म्हणून ते सक्षम आहेत, म्हणजे ते चांगलं नेतृत्व करू शकतील. निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत, त्या उभारणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी. त्यांना मंगळवेढ्यातून मतदान कसं होईल? फुल लीड चालतील. कशामुळे फुडली चालेल त्यांना? कारण आता तरुण आहेत ना, ते काम करण्याची त्यांची हे आहे. चांगलं मतदान होईल का होय, होय, नगराध्यक्ष होय. पदासाठी? चांगलं मतदान होईल. सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभं राहणार आहे. हा हा त्यांना मंगळवेढ्यातून मतदान कसं होईल? हाय घ्या पुनपॅटीची. चांगलं होतंय चांगलं. होईल पण? हा होतंय निवडून येतील का? होती ती आलते मॅडम, बोलले मी मॅडम संग. हा हा. आपण आहोत मंगळवेढ्यामध्ये आणि मंगळवेढ्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी मोठी चुरस लागलेली आहे आणि त्याच्यामध्ये सध्या परिस्थितीला प्राध्यापक सौ तेजस्विनी कदम या सुद्धा उभारणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत परिस्थिती त्यांच्यासाठी मंगळवेढ्यातून नगराध्यक्ष पदासाठी काय? महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला वंदन करून सांगते, आज 5 वर्ष झाले माळे वहिनी आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही. आम्हाला खूप खूप आनंद होतो तेजस्वी बहिणी उभारल्यापासून. आम्हाला सगळ्याच गल्लीत 3 गल्लीत तर आनंद होतोय. जावळे गल्ली आणि मुलान गल्ली आणि ढग्या गल्ली ह्यात आनंद होतोय आम्हाला. त्यांनी येणार आहे ती म्हटल्यावर. त्यांनी त्यांच्या संस्था आहेत, त्यांचं सगळं आहे. त्यांनी गरिबांना मान सन्मान देते तीच आम्हाला खूप खूप त्यांची शुभेच्छा आहे. आमचं त्यांनी सगळे आम्ही भरभरून मत देणार आहे. मंगळवेढ्यात जावळे गल्ली, मुड्या गल्ली, मुलान गल्ली आणि ढगे गल्ली मतदान चांगलं होईल का? मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे ही शारदा जावळे यांची बोलण्याची जवान आहे. काय सांगाल कशी परिस्थिती राहील प्राध्यापक तेजस्विनी कदम यांच्यासाठी नगराध्यक्ष पदाला उभारणार आहेत? हो, त्या योग्यच आहेत. त्यासाठी त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित आहे किंवा ते करण्यासारखे आहेत, योग्यच आहेत त्या. मतदान होईल का त्यांना? होईल की. हा, होणार. त्यांना मंगळवेढ्यातून कशा पद्धतीने मतदान होईल? होईल, चांगल्या पद्धतीने सहकार्य करते सगळे. मतदान होईल का मंगळवेढ्यात? होईल की. चांगल्या पद्धतीने. हो, चांगल्या पद्धतीने. त्याच्या नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभा राहणार आहेत. मंगळवेढ्यातून त्यांना मतदान होईल का? होईल. काम चांगलं आहे का त्यांचं? होय, काम चांगलं आहे त्याचं. आता तुम्ही खूप निवडणुका बघितलेत, नेते बघितलेत, पण तुम्हाला काय वाटतं मॅडम विषयी? नाही, सगळं चांगलं वाटतंय आम्हाला. त्याची काही अडचण नाही आम्हाला. मतदान होईल का त्यांना? होय, आजच चर्चा झाली. आज आम्ही तिथं बायका बसून विचार केलाय सगळ्या. मग बायका काय करतील ह्या गल्लीतल्या मंगळवेढ्यातल्या? नाही देते त्यांना मत आहे त्यानं. तुमचं नाव लव मोडे. निवडणुकीला मतदान होईल का मंगळवेढ्यात? एक नंबर होत आहे. त्यांचं काम चांगलं आहे का सामाजिक? मंगळवेढा नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष या पदासाठी प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम निवडणुकीसाठी उभा राहणार आहे. तुम्हाला काय वाटतंय की युवा तरुण म्हणून मंगळवेढेकर काय निर्णय घेतील? होईल की मतदान. कशामुळे त्यांना मतदान? म्हणून ते सक्षम आहेत, म्हणजे चांगलं नेतृत्व करू शकतील. निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. अतिशय महत्त्वाचं शैक्षणिक संकुल त्यांनी चालवलेलं आहे. मंगळवेढेकर सुज्ञ आहेत, ते त्यांना मतदान करतील. मंगळवेढा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम ह्या निवडणूक लढवत आहेत. तुम्हाला काय वाटतंय, एक तरुणी म्हणून काय प्रतिसाद असेल मंगळवेढ्यातून? त्या भरभरून मताने निवडून येतात. तरुणी त्यांना मतदान करतील का? हो, करते. कशामुळे मतदान करतील त्यांना? कारण की आता सध्या तरी त्या मुलींसाठी भरपूर काही करत आहेत. शिक्षण क्षेत्रात असेल तर त्या ॲक्टिव्ह आहेत सगळ्यात जास्त. मग मंगळवेढ्याला एक सक्षम महिला नेतृत्व म्हणून प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम यांना स्वीकारतील का सर्वसामान्य मंगळवेढेकर? हो, स्वीकारतील. तेजस्विनी कदम निवडणुकीला उभा राहणार आहेत नगराध्यक्ष पदासाठी, त्या इच्छुक आहेत. मग मंगळवेढ्यातून मतदान त्यांना कसं होईल? एक नंबर होईल.
चांगलं मतदान होईल का त्यांना? हो होईल की. प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहेत. मंगळवेढ्यातून त्यांना मतदान कसं होईल? चांगलं होईल. चांगलं होईल का? होय, आता महिलांमध्ये काय चर्चा आहे? रोज तुम्ही त्यांची चर्चा पहिल्यापासून आहे, चांगले साहित्य होईल का पण त्यांना? होते. काय कशामुळे त्यांना मतदान होईल? त्यांचं ही चांगलं आहे. काम चांगलं आहे का? चांगले शाळेत सांभाळले त्यांनी, शाळेत सगळे सांगायचे, मग होईल का मतदान? मतदान होते त्यांना. नक्की? नक्की बघा. ते आज 5 वर्ष झाले माळे वहिनी आमच्या गल्लीत सुद्धा बघायला आली नाही. आम्हाला खूप खूप आनंद होतो तेजस्वी बहिणी उभारल्यापासून. आम्हाला काम चांगलं आहे का त्यांचं? होय काम चांगलं आहे त्याचं. होय आजच चर्चा झाली. आज आम्ही तिथं बायका बसून विचार केलाय सगळ्या. मग बायका काय करतील ह्या गल्लीतल्या मंगळवेढ्यातल्या? नाही देते त्यांना मत आहे त्यानं. एक नंबर होईल. चांगलं मतदान होईल का त्यांना? हो होईल की. तुमचं नाव लव मोडे. निवडणुकीला मतदान होईल का मंगळवेढ्यात? हा एक नंबर होत आहे. मतदान चांगलंच होणार आहे आणि त्यांचा विजय होणार आहे ही शारदा जावळे यांची बोलणे. त्यासाठी त्यांनी म्हणजे असं सुशिक्षित आहे किंवा ते करण्यासारखे आहेत, योग्यच आहेत त्या. महिला म्हणून ते सक्षम आहेत, म्हणजे ते चांगलं नेतृत्व करू शकतील. निर्णय घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे.